आपल्यासोबत शिवसेनेचे नेते, प्रवक्ते आणि आमदार मंत्री संजय शिरसाट आहेत. त्यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत. संजयजी, खरं तर ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये आता सध्या एक वादाचं कारण ठरतंय ते म्हणजे सैफ अली खानचा मुद्दा, आणि जवळपास 30 तासहून जास्त वेळ गेलेला आहे तरी देखील आरोपी हातात मिळाला नाहीये, म्हणून सत्ताधाऱ्यांवर टीका होताना बघायला मिळते. कसं बघता एकूणच? बघ, सैफ अली खानच्या प्रकरणामध्ये काही लोक राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करतात. सीसीटीव्ही फुटेज आता त्यांना मिळालेले आहे आणि मला वाटतं एक आरोपीला अटकही केलेली आहे. ज्यांनी तातडीनं सैफ अली खान आहे म्हणून जातीवादाचा रंग देण्याचा प्रयत्न केला होता त्यांना आता कळेल नेमकं काय घडलंय. एखादा चोर एखाद्याच्या घरी गेला किंवा त्यांनी हमला केला त्यालाही जातीचा रंग देतात हे लोक. मुळामध्ये ह्या अशा गोष्टीला, या सगळ्या गोष्टीपासून दूर ठेवलं पाहिजे. सैफ अली खान असो का तो आणखीन कोणीही असो, त्याच्यावर हल्ला झालाय याच्याबद्दल चिंता करणं गरजेचं आहे. आणि का झाला, कुणी केला त्याची चौकशी करणं गरजेचं आहे. पण ताबडतोब जातीचा लेबल, काही आमचे महाभाग जे ते जातीचं लेबल लावतात आणि मोकळे होतात. कदाचित त्यांना असं वाटत असेल की हिंदू मुस्लिम दंगल व्हावी, मग सैफ अली खान, मग आणखीन कोण खान, असं करून काहीतरी समाजामध्ये मेसेज द्यायचा प्रयत्न करतात. मला वाटतं अशा प्रकरणामध्ये तातडीने सरकारने सुद्धा लक्ष घातलं पाहिजे की हे जे काही बकवास करणारे लोक आहेत यांनाही नोटिसा दिल्या पाहिजेत. आता तुम्हाला घटनेने दिलेला अधिकार जरी असला तरी काही बरबळण्याचं नाहीये, ज्याच्यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होईल. असे वक्तव्य करणाऱ्याचा सुद्धा बंदोबस्त सरकारने आता केला पाहिजे. जसं आपण म्हणताय की जातीचा रंग देण्याचा प्रयत्न केला, दुसरीकडे जर आपण बघितलं तर विरोधक असू दे नाहीतर पाकिस्तानातील काही कलाकार मंडळी असू दे, त्यांनी एकूणच सैफ अली खान या प्रकरणामध्ये बाबा सिद्दीकी, सलमान खान यांचा देखील उल्लेख केलेला आहे, शाहरुख खानचा देखील उल्लेख केलेला आहे की त्यालाही धोका आहे. आणि मग सैफ अली खान म्हणजे तिथे मुस्लिम आर्टिस्ट जे आहेत ते सेफ नाही, अशा संदर्भातलं खरं तर ट्विट आणि एक मेसेज जे आहे ते व्हायरल मोठ्या प्रमाणात होताना बघायला मिळतात. सलमान खानला डोक्यावर घेऊन नाचणारे कोण आहेत? शाहरुख खानला कोणी डोक्यावर घेऊन नाचले? सैफ अली खान कोणाबरोबर मोठा झालाय? या सर्व समाजामुळे झालाय ना, का मुसलमानामुळे तो मोठा झालाय? हे बकवास करणारे लोक जे आहेत ना, यांनी थोडंसं मागचं बॅक हिस्ट्री पाहिली पाहिजे ना. शाहरुखचे पिक्चर तुम्ही आम्ही पाहत नाही, सलमानचे पाहत नाहीत. सलमानचे फॅन तर सर्व बाकी इतर धर्मीयच आहेत जास्त, परंतु याला जातीय रंग द्यायचा फक्त. मुसलमानाच्या मतासाठी लाचारी करणारी जी की औलाद आहे ना, त्यांना असं वाटतं असं बोलल्याने आपलं त्यांचं मत परिवर्तन होऊन आपल्याकडे येईल. या देशामध्ये प्रत्येक जाती धर्माच्या लोकांचा आदर केला जातोय. सेन्सिटिव्ह कंडिशन असताना पण अशा पद्धतीनं राजकारण केलं जातंय, तर तोच तर मूर्खपणा आहे. अहो, आजकाल कोणताही, आता म्हणजे तुम्ही कोणताही आरोप गुन्हा करा, तुम्ही कोणत्या जातीचे हे पहिले ठरवून घ्या. समाज तुमच्या पाठीशी उभा राहील अशा प्रकारचं चित्र आता तयार व्हायला लागलेलं आहे. मग मी असेल, माझ्या जातीच्या लोकांनी माझ्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे कारण मी त्या जातीचा आहे, मग मी कोणताही गुन्हा केला तर मला माफ आहे. आणि ही भावना जेव्हा प्रबळ होत चालली, वाढत चालली ना, हे समाजासाठी घातक आहे. तुम्ही पाहिलं असेल बीड प्रकरणामध्ये काय चाललंय, दोन समाज एकमेकाच्या विरोधात भांडायला एकदम तयार आहेत, तलवारी काढलेल्या आहेत, आणि त्याला खतपाणी कोण घालतंय? हेच असे बडबड करणारे लोक घालतायत. म्हणून समाजामध्ये अशी तेढ निर्माण होणं योग्य नाही आहे, हे आमचं स्पष्ट मत आहे. गुन्हेगार कोणीही असू दे ना, कोणत्याही जाती धर्माचा असू दे ना, त्याच्यावर कारवाई का होऊ दे ना, पण त्याच्यासाठी गुन्हा घडायच्या पहिल्याच शेत जाऊन तिथे उभे असतात, कोणाचा पाठिंबा द्यायला, कोणाचा विरोध करायला. आणि मला वाटतं सगळ्या गोष्टीला पॉलिटिकल रंग देणं हे चुकीचं आहे. हे किती डोकं आपण जरी सांगितलं ना तरी ह्या बिनडोकाच्या डोक्यात ते जाणार नाही. गृह खात्याला घेरण्याचा हा प्रयत्न होतोय का असं वाटतं तुम्हाला? कारण खरं तर बघायला गेलं तर 30 तासाहून जास्त वेळ झालेला आहे, गुन्हेगार अजून हातात आलेला नाहीये, पण गृहमंत्र्यासंदर्भात क्वेश्चन मार्क सध्या केलं जात आहे, प्रश्न विचारले जात आहेत. नाही, 30 तास पकडला गेला तो पोरगा, आता अटक आहे सध्याला. तसं नाहीये, परंतु एवढ्या सारा मुंबई शहरामध्ये एखादा चोर येऊन जातो, तातडीने पोलिसांनी त्याच्या घराच्या बाजूलाच जाऊन पकडायचं असं नसतं, वेळ हा लागतोच. परंतु मी मुंबई पोलिसाचं कौतुक करेल की इतक्या लवकर त्याला अटकही केलेली आहे. आणि सैफ अली खानला वाचवण्याचा सर्व प्रयत्न डॉक्टरांनी केला. हे चांगली गोष्ट आहे ना आपल्यासाठी. त्याचं ऑपरेशन करणारा डॉक्टर कोणत्या जातीचा हे पाहिले का कधी आपण? परंतु हे जे काही बाकीचे लोक आहेत
त्या लोकांना असं वाटतं की नाही, अहो यांना तर वाटतं का अशा प्रकरणामध्ये तो माणूस मेला पाहिजे होता, मग यांना रान पेटवता आलं असतं. म्हणून अशा गोष्टी जातीच्या पलीकडे जाऊन करा. पुरोगामी महाराष्ट्राचे विचार देणारे हे महाभाग आता जातीवाद कसा पेरायचा आहे याच्याकडे यांचं जास्त लक्ष आहे. जातीचा आपण उल्लेख केलेलाच आहे. तर बीडचे एकूण जे प्रकरण आपण बघतोय, तर बीडच्या काही सरपंचांनी पुढाकार घेऊन जातीविरोधात आता आवाज उठवायला सुरुवात केली आहे. तुमचीही भेट घेतलेली आहे, काय नेमकं भेटीत झालंय? मला सुद्धा तिथं सरपंचाचे फोन्स आले आणि अत्यंत चांगली गोष्ट आहे. त्यांनी सांगितलं, साहेब कोणत्याही जाती धर्माची असो, आम्ही सर्व सरपंच एकत्रित येतोय. आज ते एसपीला भेटले, जिल्हाधिकाऱ्याला भेटत आहेत आणि असं कुणावर वेळ येऊ नये किंवा प्रसंग येऊ नये. आम्ही कोणत्याही जातीच्या विरोधात नाहीत. आम्ही सगळं सरपंच एक गठ्ठा या सगळ्या गोष्टीचा निषेध आणि निंदा करतो. आरोपीला शिक्षा झाली पाहिजे हे आमच्या सर्वांचं मत आहे. परंतु सरपंचावर सुद्धा असे जर हल्ले करत असेल तर त्याचा बंदोबस्त केला पाहिजे. एक चांगली भूमिका घेऊन हे बाकीचे सर्व सरपंच एकत्र झालेत. त्यात कोणता जातीचा हे न पाहता सर्वांनी एकत्रितपणे आता लढायची सुरुवात केलेली आहे. मला वाटतं हे अशा गोष्टी ज्या आहेत त्याचं स्वागत केलं पाहिजे. पण एकीकडे जातीचं राजकारण मोठ्या प्रमाणात पेटलेलं असताना सरपंचांची ही भूमिका, एक वेगळा आता आवाज सरपंचांकडून उठवला जातोय, आपण असं म्हणू शकतो का? आणि नेमकं त्यांचं म्हणणं काय, कशा पद्धतीनं पुढाकार घेऊन या सगळ्या गोष्टी इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असेल? नाही, ह्याच्यामुळे मेसेज चांगला जातो ना. तिथं दलित समाजाचा सरपंच असेल, ओबीसीचा असेल, ओपनचा असेल, महिला सरपंच असू शकतात. या सगळ्या जेव्हा एकत्रित होतात, समाजाचं नेतृत्व करायला पुढे येतात, त्या टायमाला एक चांगला मेसेज जातो. आता जी काही तेढ निर्माण झाली, ते तेढ निर्माणला त्याच्यामुळे थोडंसं वेगळी दिशा मिळेल आणि ज्याने खून केलाय किंवा जो आरोपी आहे त्याच्याकडे लक्ष फोकस होईल. राजकीय स्टेटमेंट त्या सरपंचांचे नाहीत. त्यांचं म्हणणं आहे की आमच्या या जिल्ह्यामध्ये शांतता पाहिजे आणि कुणावरही हल्ले होऊ नयेत यासाठी त्यांनी घेतलेलं हा पहिलं पाऊल जे आहे त्याचं स्वागत आम्ही सर्वजण करतो. सर, हा झाला बीडचा विषय. सर, आपलं नाव सध्या चर्चेमध्ये आहे ते म्हणजे सिडकोमुळे, आणि आपल्याकडे सिडको हे महामंडळ होतं, पण या महामंडळापासून खरं तर आपल्याला जे आहे ते थांबवण्यात आलेलं आहे अशी बातमी आहे. काय नेमकं आहे? नाही, सिडकोचा मी राजीनामा दिलाय. काही आता राजकीय जे पाहिलं गणित तर माझ्याकडे मंत्रिपद असल्यामुळं एक महामंडळ इतर कुणाला द्यावं असं सरकारची भूमिका आहे आणि त्यात काही गैर पण नाही ना. म्हणून मला थांबवलं वगैरे अशातला भाग नाही. मला छोट्या दिवसामध्ये जेवढे रन काढायचे होते मी ते काढलेत. एक आहे, काही कल्पना माझ्या होत्या त्या आता थोड्याशा बाकी राहिल्यात, परंतु येणारा जो चेअरमन असेल त्याला निश्चित माझा पाठिंबा असेल आणि त्याच्याकडून ते सर्व कामं मी करून घेईन. सर, एकीकडे जसं आपण म्हणतोय की आता बऱ्याचशा गोष्टी आहेत, तर आता मुख्यमंत्री म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आता आभार दौरा करणार आहेत असं कळतं आहे. हा आभार दौरा कशासाठी असेल आणि त्याच्यातून काय नेमकं शिवसेनेला पाठबळ मिळेल? हे बघा, येणाऱ्या तर जिल्हा परिषद आहेत, महानगरपालिका आहेत, या निवडणुका पण आहेत आणि ह्या विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने लोकांनी मतदान केलंय त्यांना पुन्हा भेटण्याची एक संधी पण आहे. म्हणून मुख्यमंत्री साहेबांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन एक शासकीय बैठक आणि कार्यकर्त्याचा मेळावा असं ते एकंदरीत प्रोग्राम आहे. त्यांना भेटता येतं, बोलता येतं आणि त्याच्यामुळे संघटना वाढणी. आता आम्ही राजकारण म्हणून पाहिलं, आमदार किती निवडून येतील, कोण काय होईल, हा विषय आता इथं संपलेला आहे. आता पक्ष बांधणी हा विषय शिंदे साहेबांच्या डोक्यात आहे. त्यांनी सांगितलं की मला पूर्ण महाराष्ट्राचा असा दौरा करायचा आहे आणि त्या दौऱ्याच्यामुळे आमच्यासारखे जे आहेत ते त्या ठिकाणची तयारी करणार आहेत. म्हणून आमचाही लोकांशी कनेक्ट, त्यांचाही कनेक्ट आणि मला वाटतं हेच लोकांना अपेक्षित आहे. मुख्यमंत्र्यांनी असताना त्यांनी जी काही कामं केली लोक विसरत नाही कामं, म्हणून त्यांची जी क्रेज आहे, त्यांच्याबद्दलचा जो लोकांचा असलेला भावना आहेत त्या आपल्याला दिसून येतील. म्हणून एक राजकीय दौरा शिंदेसाहेबांनी आखलाय आणि मला वाटतं तो आता लवकर सुरू होईल आणि जवळपास हा महिनाभर चालणारा दौरा आहे. पण 23 तारखेला बाळासाहेब ठाकरे यांची जयंती पण आहे आणि बीकेसीला आपला मेळावा देखील आहे आणि बाळासाहेब ठाकरे जयंतीच्या निमित्तानं ठाकरे गटाचा देखील मेळावा जो आहे तो अंधेरीला आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा मुंबईकरांसमोर दोन्ही शिवसेनेचे गट आमने सामने येताना बघायला मिळणार याच बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्तानं. नाही, आता आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन चाललो ना आणि पुरेपूर चाललो. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांची हालत तुम्ही या विधानसभेला पाहिली. पण लोकांचा कल आमच्याकडे आहे. लोकांना वाटतं की तुम्ही आता पुढाकार घेतला पाहिजे.
बाळासाहेब ठाकरे काही खाजगी प्रॉपर्टी नाही आहे, म्हणून कोणाची वैयक्तिक मालमत्ता सुद्धा होऊ शकत नाही, ते सर्वांचे आहेत. आणि म्हणून आम्ही त्या जोशाने जल्लोषाने तो वाढदिवस साजरा करणार आहोत. अहो, ज्यांच्यामुळं आम्ही घडलोय त्यांना विसरून कसं चालेल? जे विसरलेत त्यांना लोकांनी दाखवलं, जागा दाखवलेली. आज ज्या महाविकास आघाडीवर केली होती, कुठे काँग्रेस त्यांच्याबरोबर, कुठे राष्ट्रवादी त्यांच्याबरोबर? म्हणून चुकीचा निर्णय घेणं जे बाळासाहेबांना अपेक्षित सुद्धा नव्हतं, त्यामुळं झालेली वाताहत त्यांना आता पाहायला मिळते. आमच्या मेळाव्यामध्ये आणि त्यांच्या मेळाव्यामध्ये काय फरक आहे हे तुम्हाला 23 तारखेला दिसेल. पण एकीकडे बाळासाहेब ठाकरे यांच्या निमित्तानं होणारा मेळावा, दुसरीकडे आभार दौरा जो एकनाथ शिंदे यांचा आहे, आणि पलीकडे जर आपण बघितलं तर बीड सारख्या प्रकरणामध्ये शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत ते देखील कुठेतरी नाराज आहेत. त्याच्यामुळे एकूण महाराष्ट्रामध्ये शिवसेना आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे का? आणि ज्या ठिकाणी खरं तर जातीच्या राजकारणामध्ये शिवसेनेचे एक गट जो नाराज आहे, त्या ठिकाणी स्वतः काम करणारा, त्यांना त्यांचं म्हणणं ऐकून घेत नेमकं काय होतंय आणि काय चुकतंय या संदर्भात काही काम करण्यासंदर्भात काही भूमिका असेल का? नाही, आमच्याकडच्या शिवसेनेमध्ये कोणी नाराज नाही. आमच्याकडे गट नाहीत, गट ते उबाठामध्ये आहेत. आणि ह्या दौऱ्यामध्ये आता पाहिलं असेल, बीडला मी गेलो होतो, उदय सामंत गेले होते, आम्ही सर्वजण त्यांच्या टचमध्ये आहोत. आम्हाला बीडमध्ये पूर्ण घट्ट पायरवून उभं राहायचं आहे, म्हणून तिथं आमच्यामध्ये फाटाफूट किंवा नाराजी नाही. आमचा हा जो दौरा निघणार शिंदेसाहेबाचा दौरा बीडमध्ये सुद्धा जाणार आहे. म्हणून पक्षाच्या अंतर्गत कुरबुरीला आमच्याकडे जाता वाव नाहीये. मजबूत कसं करायचं त्यासाठी आमचा संपूर्ण प्रयत्न आहे, आणि त्यांना जे काही सहकार्य लागेल ते करायचा शिंदेसाहेबाचा मानस आहे. पण बीडमध्ये महायुती एकत्र आहे, पण महायुतीमध्ये जर आपण बघितलं तर धनंजय मुंडे समर्थक यांच्या विरोधात शिवसेनेचे काही जे पदाधिकारी आहेत ते नाराज आहेत, कारण त्यामुळे महायुतीचं नाव खराब होतंय असं काहींचं म्हणणं आहे. तिथलचं लोकल राजकारण आहे, त्याच्यावर जितकं बोलाल तितकं कमी आहे. म्हणून आम्ही तर स्पष्टपणे सांगितलंय की ज्या ज्या पक्षाचे नेते आहेत त्या पक्षाच्या नेत्याने त्याच्यावर निर्णय घ्यायचा आहे. धनंजय मुंडे साहेबांबद्दल काय करायचंय ते अजितदादांनी ठरवायचं, बाकींच्याबद्दल धसबद्दल काय करायचं आहे ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी ठरवायचं. आमचा त्यांच्याशी कुठेही म्हणजे आम्ही त्याच्यात काही निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत नाहीत. म्हणून त्या दोघांनी निर्णय घ्यायचा, ते वरिष्ठ नेते आहेत, त्यांनी निर्णय घेतला तो आम्हाला मान्य असेल. परंतु ही जी काही रोजची जी काही बॅटिंग चालू आहे, रोजचं जे एकमेकाच्या विरोधात भांडण चालू आहे, एकमेकाबद्दल कॉमेंट्स चालू आहेत, त्यामुळे तिथं तणाव वाढतो, हे तेवढं सत्य आहे. महायुतीमध्ये तणाव वाढतो, निश्चित वाढतोय, थोडा निश्चित वाढतो ना. काय करणार त्याला? एक भाजपचे आमदार आहेत, एक राष्ट्रवादीचे आमदार आहेत, म्हणून तर तणाव तर निश्चित वाढतोय, आणि याची जाणीव सर्वांनी ठेवली पाहिजे असं माझं मत आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण बघतोय की बीड प्रकरणामध्ये एकूण जर बघितलं तर त्या ठिकाणी महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात तणाव वाढत असल्याचं स्पष्टीकरण संजय शिरसाट यांनी दिलेलं आहे. तर याच सगळ्या जातीच्या राजकारणाला कंटाळून तिथले सरपंच सगळे एकत्र येऊन जाती विरोधात आवाज उठवण्याच्या प्रयत्नात असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.